काम जर विदिन टाईम झालं असतं 2 वर्षात 3 वर्षात तर उद्घाटन केलं असतं, समजू शकलं असतो. 12 वर्षात नंतर जर आपण या पुलाचं उद्घाटन करत असतो तर मग आपल्यासारखे आपणच आहे असं समजायला हरकत नाही. त्यामुळे मी तरी समजतो, मी तर करणार नाही, मी या पुलाच्या उद्घाटनाकरता येणार नाही, हे मी आज या ठिकाणी ग्वाही देतो. मी येणार नाही या पुलाच्या उद्घाटनाकरता, कारण की नैतिक अधिकार गमावून बसलेले आहेत सर्व लोक. आणि 12 वर्षाच्या नंतर 13 वर्षानंतर एक पूल, जो पूल 2-3 वर्षामध्ये पूर्ण व्हायला पाहिजे, 4 वर्षामध्ये पूर्ण व्हायला पाहिजे, तो पुलाकरता जर 12 वर्ष लागत आणि त्याच्यानंतर आपण त्याचं भूमिपूजन लोकार्पण जर घेत असो तर म्हटलं ते खूप अति होऊन जाईल. त्यामुळं कोणीच याचा फंदात पडू नये. एकदा काम झालं की तात्काळ एखाद्या आम नागरिकाला बोलवावं, त्याच्या हातनं नारळ फोडावं, एखाद्या रिक्षावाल्याला बोलवा, एखाद्या ऑटोवाल्याला बोलवा, ज्याला त्रास सहन करावा लागला, सामान्य जनतेला बोलवा, त्याच्याकडनं नारळ फोडून घ्या इथं आणि पूल मोकळा करा. आजच माननीय तडसाहेब आणि मी एका कार्यक्रमाला आर्वीमध्ये सोबत होतो आणि आपण एक गंमत म्हणून तो विषय घेतला होता की तडसाहेबांचं नाव या पुलाला द्यावं. आता ॲक्च्युली तो एक गमतीचा भाग म्हणून त्यावेळेला आपण भाषणामध्ये बोललो होतो.